ग्रामदैवत कनकमादेवीस नतमस्तक होतो। या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातात निधन झालंय। त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जिल्हा परिषद करकमचे अधिकृत उमेदवार बाळासाहेबजी दादा देशमुख, या करकम पंचायत समिती गणाची माजी लेख उमेदवार श्रद्धा अमोल शेळके, उमरे गणाचे उमेदवार शाजी बापू मुळे यांच्या प्रचारार्थ उपस्थित सर्व नेतेमन, समोर बसलेले सर्व ग्रामस्थ, मतदार राजा, तरुण सहकारी, इकडे बसलेल्या सगळ्या आमच्या अजितदादांच्या लाडक्या बहिणी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, करकममध्ये ना भूतो न भविष्य असं आपल्या करकमकरांनी मला भरभरून असं प्रेम दिलं। मग विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत असेल, आपण दिलेल्या प्रेमावरती विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडला होता, तो सुरू झाला। या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेला आशीर्वाद कामी आला। कालच आपल्या विठ्ठल कारखान्याचं त्या ठिकाणी जाधवसाहेब 9 लाख गाळप झालं आणि महिन्याला 3 लाख, असं 3 महिन्यात 9 लाख गाळप त्या ठिकाणी झालं। आणि मग या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांची सेवा केली। ह्या जिल्ह्याची दाराची स्पर्धा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे लागली। जो 2022चा भाव होता तो 3000 पर्यंत गेला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आशीर्वादावरती, आपल्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती पुन्हा एकदा आपल्याकडे मत मागायला आलो होतो। आणि मग आपण सर्वांनी विधानसभेला या करकमच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराला 3500चं मताधिक्य देणारा एकमेव मी नशीबवान उमेदवार आहे। या गावानं आतापर्यंत एकमुखी एवढा पाठिंबा दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला दिला नव्हता। तेवढं प्रेम, आशीर्वाद त्या ठिकाणी मला दिलं, तेवढी नाळ आपल्याशी जुळली। इथला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी आमच्या सोबत आपलंसं वाटत होता। आपल्याला आठवतंय का, विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार सभा झाली आणि शेवट सभा झाल्यावर मला भूक लागली होती। मी समोर जाऊन पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली होती। त्या ठिकाणी सगळ्याला आपलंसं मानून आपल्यामध्ये राहणारा म्हणून आपण त्या ठिकाणी संधी दिली। संधीचं सोनं करत आपण दिलेल्या विधानसभेमध्ये जाण्याचा योग आला। विधानसभेमध्ये जात असताना त्या ठिकाणी दिलीप नाना एकमेव मी आमदार होतो की त्या विधानसभेच्या पायरीवरती डोकं ठेवून आत गेलेला। विधानसभेला कायदे मंडळ आहे, ते मंदिराप्रमाणे आहे। आत गेल्यानंतर एकही दिवस पाटील सर मी गैरहजर नाही, हुशार विद्यार्थ्यासारखा। तुमचे विद्यार्थी इथले 2-4 बिघडले, पण मी मात्र। आणि आत गेल्यानंतर प्रत्येक दिवशी, आणि असं कोणतंच अधिवेशन झालं नाही ज्या अधिवेशनात करकमचं नाव निघलं नाही। ह्याच्या आधी कधी निघालं होतं करकमचं नाव? मग करकम हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्या ठिकाणी मांडत असताना या विधिमंडळामध्ये आमच्या महिलांवर होत असलेले अत्याचार, कायदा सुव्यवस्था बिघडलाय, पोलीस दिवसा दवड्या दारूवाल्याकडनं हप्ते घेऊन दारूधंदे चालू करतात।
हिथं बी आहेच का? या मग पोलीस पाटलाचा प्रश्न असेल, वकील संरक्षण कायदा असेल, आमच्या शेतकऱ्याच्या द्राक्षाचा प्रश्न असेल, चायनावरनं बेदाना निर्यात आयात केलेला प्रश्न असेल, साखरेची MSP वाढवण्याचा विषय असेल, इथेनॉलचा दर वाढवण्याच्या बाबतीत भूमिका घेतली असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, केळी निर्यातीसाठी अनुदान असेल, केळीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या इथं संशोधन केंद्र व्हावं, आपल्या या भागाला ड्रायफ्रूट व्हावा, या अशा अनेक प्रश्नावरती त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आवाज उचलला. अनेक प्रश्न त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये घेतले. या सर्व प्रश्नाच्या माध्यमातून आज अनेक विषय मार्गी लावत असताना या माध्यमातून आपल्या सगळ्याला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर या तालुक्याची कित्येक वर्ष झालं आमसभा बंद पडली होती. जाधव साहेब, या तालुक्याची आमसभा 13 तास त्या ठिकाणी चालली. आणि मग या मतदारसंघातले प्रश्न, या तालुक्यातले प्रश्न, सामान्य जनतेला काय पाहिजे हे त्या ठिकाणी आम्ही विचारत आणि त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भूमिका घेत होतो. एक नेता म्हणला आमसभा घेण्यानं काय होतं? मग विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अधिकार जर डावलत असतील तर त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? या आमसभेचं एक वैशिष्ट्य सांगतो. माढ्याला आमसभा झाली. माढ्याच्या आमसभेमध्ये त्या ठिकाणी वेणेगावच्या एका ताईनं तहसीलदार पैसे मागते, तहसीलदारांनी 1.5 लाख रुपये मागितले, कुठल्या गाडीत मागितले, काय केलं, ही ऑन कॅमेरा त्या ठिकाणी आमसभेपुढे मांडलं. आमसभेचा अध्यक्ष होतो. आमसभेमध्ये ठराव केला की तहसीलदार निलंबन झालं पाहिजे. तो ठराव आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर पाठवला. जिल्हाधिकाऱ्याकडनं महसूल मंत्र्यांकडे गेला आणि माढ्याचा तहसीलदार निलंबित झाला. जर तुम्ही पैसे मागत असाल आणि जनतेला वेठीस धरत असाल तर मला या लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलंय, मी कुणाची गय करणार नाही. ही भूमिका त्या दिवशी माढा तालुक्यात, माढा मतदारसंघात स्पष्ट झाली. आणि मग आज देखील त्या ठिकाणी भूमिका घेत असताना अनेक विषय विधानसभेच्या माध्यमातून सोडवत असताना या तालुक्यामध्ये आणि माढा तालुक्यामध्ये बँकेच्या बाबतीमध्ये कर्ज पुरवठा दिला पाहिजे, नॅशनलाइज बँकेने कर्ज दिलं पाहिजे म्हणून BLCच्या मिटिंगा घेतल्या. दर 3 महिन्याला मिटिंग घेतोय. ह्याच्या आधी कधी तुम्ही ऐकलं का आमदारांनी नॅशनल बँकेतनं कर्ज द्या म्हणून मिटिंग घेतलेली? परंतु दर 3 महिन्याला पंचायत समितीमध्ये मिटिंग घेतोय. आणि बँकांना त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला पीक कर्ज दिलं पाहिजे, अण्णासाहेब पाटील महामंडळातनं कर्ज दिलं पाहिजे, उमाजीराव नाईक महामंडळातनं कर्ज दिलं पाहिजे, OBC महामंडळाचं कर्ज दिलं पाहिजे, CMAGP, PMAGP, महिलांना बचत गटाला पैसे दिले पाहिजे. त्या ठिकाणी लोकांना कर्ज पुरवठा व्हावा म्हणून त्याचा पाठपुरावा केला. मागच्या आचारसंहिता, आत्ता आचारसंहिता लागायच्या आधी शेवटची बैठक झाली. याच्या आधी कधी आमदारांनी त्या बाबतीत केलं नव्हतं, परंतु मला त्या ठिकाणी करता आलं. 8,200 लोकांना नवीन 1 वर्षात कर्ज देता आलं. आणि मग ह्या मिटिंगला आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आता आमच्याकडे कर्ज घ्यायलाच माणसे नाही, जेवढी होती तेवढ्याला कर्ज दिलं. त्यांना वाटलं आता गबसते. मी सांगितलं उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी गावात जावा आणि कॅम्प लावा आणि कर्ज घ्या म्हणून मागे लागा. आजपर्यंत आपल्याला बँकेच्या दारात जावं लागत होतं, आता आपल्याला बँक आपल्या दारात त्या ठिकाणी येईल. हा त्या ठिकाणी आमदार बदलल्यानंतर हा फरक आपल्यामध्ये झाला. मग आपल्यामध्ये अनेक गोष्टी बोलत असताना काही जण त्या ठिकाणी सांगतात की मागच्या काळातला एक प्रश्न आपल्याला आठवत असेल बघा, मी विधानसभेत देखील मांडला. मे 2023 ला आपल्या इथं अतिवृष्टी झाली.
आपल्या भागातल्या द्राक्षाच्या बागाच्या घड गळून गेले, पानं गळून गेली. मे 2024 देखील गारा पडल्या, अतिवृष्टी झाली, आपल्याला नुकसान भरपाई मिळाली का? परंतु यंदा मात्र 4 थेंब पडलं, पण सगळ्याला मिळालं का नाही? मग पूर्वी मिळत होतं का? आज मात्र का मिळायला लागले? तर त्या ठिकाणी तहसीलदार असतील, सर्कल असेल, तलाठी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सगळ्याचा पाठपुरावा करून सगळ्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि सगळ्याला मदत मिळाली पाहिजे. मग तालुका कृषी अधिकारी असतील, त्यांचे कृषी सहाय्यक असतील, यांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी भूमिका पार पाडली. आज आपल्या सगळ्याला जी मदत, मग सरकार एका बाजूला पाठ थापटून घेतंय की आम्ही अतिवृष्टीला मदत केली, परंतु शेतकऱ्याचा कणा मोडला होता. हेक्टरी 50,000 रुपये मदत करणं अपेक्षित होतं, परंतु तेवढी मदत त्या ठिकाणी केली नाही. पण जी मदत आली ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं. आणि मग अनेक विषय त्या ठिकाणी घेत असताना आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ज्या पद्धतीनं या गावाला व्यवसाय आणि या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती की छत्रपती संभाजी महाराजांची इथं भेट झाली होती, ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं. ह्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा ही आमच्या सर्वांची इच्छा. मग 1 वर्षापासून त्याच्यासाठी विधानसभेत देखील मुद्दा मांडला. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना देखील पत्र देऊन त्याबाबत जागा उपलब्ध होऊन आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मग अपर तहसीलच्या बाबतीत आत्ता बाळदादांनी सांगितलं, अपर तहसीलचा प्रस्ताव तयार केला, प्रस्ताव त्या ठिकाणी वरती गेला, परत 3 क्वेऱ्या निघाल्या, त्या क्वेऱ्या परत दुरुस्त केल्या, जाधव साहेबांना सगळी कल्पना दिली आणि त्या क्वेऱ्या पूर्ण करून आता आपल्याला परिपूर्ण प्रस्ताव हा पुण्यातनं त्या ठिकाणी मुंबईला मंत्रालयात गेला. परंतु नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदची आचारसंहिता लागली म्हणून तो त्या ठिकाणी राहिलाय. आता ही आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अप्पर तहसील हे त्या ठिकाणी करकमला होईल एवढा विश्वास आपल्याला देतो. अप्पर तहसील होण्याची कारण आहेत. अप्पर तहसील म्हणजे पंढरपूरच्या तहसीलदारांवर मंदिराचा त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक मंत्र्यांचा त्या ठिकाणी लोड आहे. आणि मग आमच्या या भागातली सर्व कामं उत्तर भागातली त्या ठिकाणी पेंडिंग राहतात. म्हणून जर आपलं अप्पर तहसील झालं तर आपल्या रस्ता केस असतील, आपले दाखले असतील, जातीचा दाखला असेल, आपली व्हॅलिडिटी, जे काम आपल्याला तहसील ऑफिसमधनं करायचंय ती सगळी कामं आपल्याला हितं होतील आणि आपल्याला कुठेही पंढरपूरला त्या कामासाठी जावं लागणार नाही. वारीसाठी देवाच्या दर्शनालाच त्या ठिकाणी जाता येईल. आणि मग आपली कामं हितं होत असताना मग सब रजिस्ट्रार ऑफिसचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण सबमिट केला. मग सब रजिस्ट्रार ऑफिस इथं झालं पाहिजे. मग आमच्याकडनं एक चूक झाली, आम्ही पत्र दिलं जाधव साहेब आणि माझी चूक झालेली मी जाहीर त्या ठिकाणी मान्य देखील करू. आम्ही मागणी काय केली की आम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिस मिळावं करकमसाठी सेपरेट. आणि मग प्रस्ताव गेला. प्रस्तावानंतर कळालं की आपल्या इथं 4,000 खरेद्या होत्यात आणि 8,000 खरेद्या झाल्या पाहिजे. मग तो अडचणीत आहे प्रस्ताव म्हणल्यानंतर मग परत मला एका अधिकाऱ्यांनी सुचवलं की आपण असा प्रस्ताव करण्याऐवजी पंढरपुरात 2 सब रजिस्ट्रार ऑफिस आहेत, त्यातलं एक सब रजिस्ट्रार ऑफिस शिफ्ट करायचं. मग आम्ही त्या ठिकाणी तसं पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांची एंडोर्समेंट घेतली आणि तसा प्रस्ताव आता खाली आलाय आणि तो LRR कडनं पुण्यामध्ये पोहोचलाय. आता पुण्यामधनं मुंबईला जाईल आणि मग आहे याचा फक्त मार्केट यार्डातलं सब रजिस्ट्रार ऑफिस करकमला येईल. यापूर्वी आम्हाला ज्या ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या त्या त्या गोष्टी करण्याची भूमिका आम्ही पार पाडली. आपल्या करकमला मार्केट कमिटी व्हावी म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्याकडनं एंडोर्समेंट घेऊन प्रस्ताव खाली आला. आता मात्र अडचण इथं झाली की इथल्या मार्केट कमिटीनं पंढरपूरच्या त्याला NOC द्यावं लागतं. आता ती देतील का? परंतु आता आपण घड्याळात आलोय. आता मनानच
आणि मग पुढच्या काळामध्ये आपल्या मार्केट कमिटीचं स्वप्न आणि ह्या सर्व कर्कमवासियाची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलली पाहिजे, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतो. मग आपल्या भागातला द्राक्ष असतील, बेदाण असेल, डाळिंब असेल, केळी असेल, आपल्या भागातली तरकारी असेल, ही त्या ठिकाणी कर्कममध्येच त्या ठिकाणी मग फुलाचं मार्केट असेल, हे सगळ्या गोष्टी इथं होतील आणि आपल्या शेतकऱ्याला आणि इथल्या व्यापाऱ्याला त्याचं दळणवळण आणि उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी चालना मिळेल. ही भूमिका घेऊन मार्केट कमिटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही अंतिम टप्प्यात घेतोय. याचबरोबर नगरपंचायतचा साहेब आपण मागाशी पण उल्लेख केला, नगरपंचायतच्या प्रस्तावाच्या संदर्भात आपल्या 1 वर्ष झालं तो नगरपंचायतचा प्रस्ताव आला होता. मला 4-5 गोष्टी फक्त त्या ठिकाणी द्यायच्या त्यांनी बाकी ठेवल्या होत्या. मग एक नकाशा होता, किरकोळ दाखले होते, ती द्यायला मला 6 महिने लावली. आणि मग या सातत्यानं मी इथल्या सरपंचांना फोन करायचो, मग परत त्या ग्रामसेवकाला फोन केले, मग BDOला तासलं आणि मग ही कागद मिळाली आणि मग ही सगळा परिपूर्ण प्रस्ताव होऊन आता आपला मुंबईमध्ये मंत्रालयात फायनल सेक्रेटरीची सही होऊन पडलाय. फक्त ही आचारसंहिता झाली की त्याची पहिली अधिसूचना निघल, हरकती होतील. आणि जसं मगाशी साहेबांनी सांगितलं तसं उद्याची निवडणूक ग्रामपंचायतची न होता नगरपंचायतची होईल, अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडूया. आणि मग नगरपंचायत झाल्यानंतर आपल्याला पाणी पुरवठ्याला आज जे 55 लिटरचं पाण्याचा मानसी आहे तो त्या ठिकाणी 135-145 लिटर होईल. त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम येईल, आपल्या गावाला नगररचना विभाग येईल, आपल्या भागाचा त्या ठिकाणी DP प्लॅन होईल, आपल्याला ज्या ज्या सुविधा सुखसुविधा पाहिजेत त्या सगळ्या नगरविकास खात्याकडनं मिळतील. आणि मग याच्यासाठी आपल्याला 200-400 कोटी रुपये हे त्या ठिकाणी एकट्या कर्कमसाठी मिळू शकतील. आणि मग आपलं जे शहर म्हणून जे आपण म्हणतोय त्याचं शहरात रूपांतर होईल आणि भविष्य काळामध्ये आपल्याला या भागाचा कायापालट होण्याच्यासाठी आम्ही त्या भूमिका घेऊ. याचबरोबर आपल्या गावच्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा विषय होता, त्याच्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून त्या ठिकाणी सरकारकडनं जागा उपलब्ध करून हा स्मशानभूमीचा देखील प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी पाठवलाय. आता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्याचं अवकडं होईल, जागा कुठं उपलब्ध आहे आणि जागेच्या नुसार आपल्या मुस्लिम समाज बांधवाला विश्वासात घेऊन त्यांना देखील जागा उपलब्ध करण्याची भूमिका आम्ही पुढच्या काळात घेऊ. आपल्या इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर राहत नाहीत म्हणून तक्रार केली जात होती. परंतु माझा आपल्याला या निमित्तानं सवाल आहे की डॉक्टर राहत नाहीत आणि डॉक्टरांना बांधायसाठी क्वार्टर मंजूर झाल्यात, पण आपली ग्रामपंचायत NOC देत नाही, त्या ठिकाणी त्यांच्या नावावर जागा करत नाही, का डबा धरून बसली आहे. मग आज जर त्या ठिकाणी हिथं आमच्या लोकांना रुग्णांना रात्रीचा अंधारचं, कुणाला साप चावला, कुणाला अचानक आजारी पडला तर डॉक्टर इथं असला पाहिजे आणि डॉक्टरच्या साठी राहायला घर असलं पाहिजे. आणि घर मंजूर आहे परंतु इथल्या लोकांनी काहीतरी अडवणूक केल्यामुळं घराचं बांधकाम करता येत नाही. तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला ते पुढाकार घेऊन आपण त्या ठिकाणी पार पाडू. आणि इथं मग आपल्याला 30 बेडचं 50 बेड त्या ठिकाणी हॉस्पिटल करून पुढच्या काळामध्ये या सर्व भागाचा, परिसराचा, आरोग्याचा प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी नियोजन करतोय. याचबरोबर आपल्याला आपल्या सर्वांचं जे असलेलं मुख्य काम आहे, ज्याच्याबद्दल आपल्या सर्वांना शिवकालीन तलाव आहे, त्या शिवकालीन तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी आपल्याला जे उपाययोजना करायच्यात या संदर्भात देखील आम्ही पाठपुरावा केलाय. या विभागाची बैठक घेतली. या विभागाच्या बैठकीच्या माध्यमातून पाटील सर ही बाकीची लोक होती की आपल्याला पाणी कशा पद्धतीनं जाधव साहेब येईल आणि या पाण्याच्या माध्यमातून हे तलाव प्रत्येक कॅनलला पाणी आल्यानंतर आपला भरला पाहिजे, त्याला फिडिंग केलं पाहिजे. मग आज जर आपण एकदा पावसाळ्यात भरून घेतला आणि प्रत्येक वेळी 10-20% सोडत गेलो तर त्याची लेवल खाली येणार नाही आणि आपला हा जो सगळा भाग आहे जो आज देखील आपल्याला आवर्षण म्हणून ओळखला जातो तो पुढच्या काळामध्ये पूर्णत्वाला येईल. ह्याच्यासाठी मला अजून एक 6 महिने वेळ लागेल. ह्याचा सगळा पाठपुरावा चालू आहे. 6 महिन्यामध्ये आपल्याला जे पाण्याची उपलब्ध आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला पावसाळ्यामध्ये तो 100% भरून घेतला जाईल
आणि परत लागल तसं थोडं थोडं पाणी सोडून या सगळ्या भागाचा आपल्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेला आणि एक मावळा म्हणून मी शब्द देतो की त्या तळ्यामध्ये पाणी आणल्याशिवाय स्वस्थ वारणा असणार नाही. आज ह्या गावाला 11 संजीवनी समाधी आहेत. या 11 संजीवनी समाधीचं पुण्य असलेलं हे गाव, परंतु ह्या गावात काय चाललंय हो? मग एका बाजूला त्या ठिकाणी दमदाटीचं राजकारण केलं जातंय, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जन खालच्या उमेदवारांना वरच्याला शिव्या दिल्यात. रेजेक्स प्री वर्कआउट सिर्फ ₹888 में, क्योंकि न्यूट्राबे का 9th बर्थडे सेल है और एनर्जी लेवल बिल्कुल इंसेन है. नो मिड वर्कआउट क्रैशेस, 2x हायर बीटा एलिनी विद कैफीन पावर्ड परफॉर्मेंस. हर स्कूप के साथ अनलॉक होता है गॉड मोड विद मॉन्स्टरस एनर्जी फॉर एवरी वर्कआउट. अप टू 70% ऑफ, 2x NB कॉइन्स और बहुत सारे फ्रीबीज भी. इतना अच्छा डिस्काउंट आपको साल भर में भी नहीं मिलेगा. अरे शिलाजीत भाई, ट्रैक पे जा रहे हैं बेडरूम में? कर दी ना तूने भी वही अंकलों वाली बात. ये है कपीवा का शिलाजीत गोल्ड, जो मेरी मसल स्ट्रॉन्ग करेगा और मुझे इंजरीज से बचाएगा, क्योंकि इसमें है 5x आयुर्वेदिक हर्ब्स जैसे शिलाजीत, सुवर्ण बसम, अश्वगंधा, गोकसुरा एंड ब्लैक मुसली, जो क्लिनिकली प्रूवन है 16% टेस्टोस्टेरोन बूस्ट करे इन 16 डेज और दे मुझे इंप्रूव इन मसल ग्रोथ. वरच्याला शिव्या दिल्यात का वरच्याला खालच्याला दिल्यात? दोघं बी निलाजरी झाले. एकमेकाच्या शिव्या खाती ती आणि पुन्हा हातात हात धरून उभारती ती. आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी आपणच पुण्याला जाऊन आंदोलन केलं, पुण्याला अंगावर तेल टाकून घेतलं, वरचं लय वाईट आहे, वरचं चोर आहे, वरचं भ्रष्टाचारी आहे, किती वाईट आहे, किती समजून सांगितलं. पुण्यात जाऊन आख्या तालुक्याला कळालं. बरं, मला हळूच सगळी कागद पटवून दिली विधानसभेत बोला म्हणून, मला बी दिली. बरं म्हणलं आता ह्या दोघांचं काय आहे माहिती घेतली तर ही गडी तळ्यात बी खातय. मगाशी कोणीतरी सांगितलं घरकुलात खातंय, समाज मंदिराच्या ह्याच्यात खातंय. घरकुलाला काहीतरी 15,000चा रेट आहे, विहिरीला 70,000चा रेट आहे, संडासात किती आहे कुणाला माहिती त्याचा. अरे पण गेले अनेक वर्ष तुम्ही सत्ता भोगत असताना जर तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देता येत नसेल तर मत मागताना आज या पट्ट्याला 1.25 वर्ष झालं. एका माणसानं सांगावं 1 रुपया कुणाकडनं अधिकाऱ्याकडनं कुणाकडनं घेतलाय म्हणून. आज 1 रुपया, मग 1 रुपया त्या ठिकाणी मी कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, माझ्या घरात कोण नाही, मी भानगडीत पडत नाही म्हणून अधिकाऱ्याला तासावर धरतोय, मी मिंद्यात नाही. आणि पुढच्या काळात देखील आपल्या या भागातला जो हे भ्रष्टाचार आहे, आता जसं पाटील सरांनी सांगितलं, भ्रष्टाचार मुक्त करकम करायची ही निवडणूक आहे. आपल्या या माध्यमातनं MIDCचा प्रस्ताव त्या ठिकाणी शेजारी असलेला मेंढापूर खरातवाडी इथं गावपट जमीन आहे, ह्याचा अंतिम टप्प्यात प्रस्ताव आलाय. मोजणी आणि आरो त्या ठिकाणी प्रस्ताव घेऊन आपला आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जॉईंट अँड मेजरमेंट मोजणी होईल आणि त्या अंतिम प्रस्ताव अधिसूचना निघल म्हणून याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय. वन विभागाची NOC, वन विभागाकडनं पाठपुरावा, ह्याच्यावरती 7-8 वेळा बैठका घेतल्या आणि मग हे करत असताना या भागाच्या सगळ्या तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी म्हणून हा प्रश्न आम्ही घेतोय. आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की मला सांगतात विधानसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून काय होतं, हे रणजित शिंदेनी तर परवा कहर केला. त्यांनी काय सांगितलं की कोण नसताना आज जाऊन व्हिडिओ काढती ती. मग इतकं बालिश आहे म्हणून तर ह्याला पाडलंय लोकांनी. आता पालकमंत्री काय म्हणले,
माड्याचा पालकमंत्री रणजित शिंदे. मला लक्षात आलं ती बारकी पोरं गोट्या खेळती ती बघा, हारल्यावर कसं असतं, उलुलुलू तू जिंकला, तसं ती त्याला म्हणते उलुलू तूच पालकमंत्री. लगा काय लगा. आणि एक गोष्ट सांगतो, एक घोड्याचा बाजार भरलेला असतो आणि मग त्या घोड्याच्या बाजारात एक जणाला घोड्याची माहितीच नसती आणि एक घोडं दुसऱ्याच्या दारातलं सोडून आणतंय आणि बाजारात विकायला. आणि मग घोडं घेऊन बसतंय आणि मग लोक येतात, घोडं तर चांगलं असतंय जसं पालकमंत्र्यासारखं. आणि मग तिथं येऊन बसती ती, विचारती ती लोक, ही घोडं केवढ्याला दिलं? आता ह्याला अक्कलच नाही केवढ्याचा आहे ती. मग हे म्हणतंय तुम्हीच बोला की. मग हे म्हणतंय 2 लाख, कोण म्हणतंय 3 लाख, कोण म्हणतंय 5 लाख, कोण 25 लाख. ह्याच्या ध्यानात येतोय घोडं चांगलं आहे. मग या रणजित शिंदे सारखं एक येतंय आणि म्हणतंय घोडं चांगलं आहे का, मला जरा फिरून बघू दे. मग घोड्यावर बसतंय आणि जी जातंय माघारीच येत नाही. ही म्हणतंय केवढ्याला ऐकलं, जसं आलं तसं दिलं. कारण पालकमंत्री ही संविधानिक पद आहे आणि तुम्ही कुणाला वाटायला लागलाय. एखाद्याला कळत नाही अशाला ठीक आहे की. आता सगळी मीडिया, सोशल मीडिया, तरुण पुढं आहेत. आता सगळी माणसं हुशार झाली ती. आणि ठीक आहे, आम्हाला येड्यात काढतंय का त्या रणजित शिंदेला उलू करतोय काय माहिती. आता त्याचं नावच उलू पडू नये. अरे काय अवघड झालंय. विधानसभेमध्ये एखादा प्रश्न घेतला तर त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 उदाहरणं देऊन सांगतो फक्त. विधानसभेमध्ये एखादा प्रश्न घेतल्यावर विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली होती दूध भेसळची. आणि दूध भेसळच्या लक्षवेधीमध्ये जाधव नावाचा डॉक्टर त्या ठिकाणी दूध भेसळ करत होता आणि त्याच्यावर रेड टाकली गेली. रेड टाकल्यावर त्याच्याकडे मेलामाइन सारखं घातक केमिकल सापडलं. त्या घातक केमिकलनं त्या ठिकाणी कॅन्सर सारखे आजार होतात. आणि मग त्याच्यावरती कारवाई झाली आणि मग त्याच्याकडे सापडलेलं किती होतं, 1.5 कोटी लिटर दूध तयार होईल इतकं केमिकल होतं. मग त्याला विचारलं पोलिसांनी की एवढं कशासाठी गोळा केलं, तर ती म्हणते रमजान येणार होता. म्हणजे यांना जात नाही पात नाही, लोकांचे जीव त्या ठिकाणी घ्यायला बसलेले लोक आहेत. विधानसभेमध्ये आहे ज्यावर त्या ठिकाणी आम्ही लक्षवेधी केली. पोलिसांनी त्याला तात्काळ पकडलं पाहिजे, त्याच्यावर मोकोका लागला पाहिजे, एमपीडी लागला पाहिजे ही मागणी केली. आणि राज्यामधली दूध भेसळ थांबली पाहिजे. याच्यावरती नरवरी झिरवळ साहेबांनी प्रश्नाला उत्तर देत होते. मी प्रश्नाला प्रतिप्रश्न करत होतो, ऐकत नव्हतो. आज दादा आपल्यात नाहीत. दादा उठून बोलले की माझ्या दालनात बैठक लावतो आणि त्याच्यावर कारवाई करायची माझी जबाबदारी आहे. मग खाली बसलो, त्याच्यावर कारवाई झाली. त्याला राजस्थानमधनं उचलला, राजस्थानमध्ये उचलून त्याला एमपीडी देखील लागला. आणि मग त्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी दूध भेसळवर कारवाई झाली पाहिजे. 1068 त्या ठिकाणी रेड पडल्या आणि 1068 रेड पडल्या. त्याचा परिणाम काय झाला, आपल्या फक्त सोलापूर जिल्ह्यात दिवसाला 1.25 लाख लिटर दूध कमी झालं. गाय आटल्या का, काय झालं एका दिवसातच. काय करत होती. आज आमच्या माऊली इथं बसल्यात, आपण लेकराला दूध किती देतो, 1/2 लिटर. म्हणजे 2-2.5 लाख लोकांचं जीव ही घेत होती. एक प्रश्न विचारला त्याच्यावर आळा बसला. दुसरा भाग काय झाला, तर त्या ठिकाणी दुधाचा भाव 26-27 रुपये होता, तो आज किती रुपये झालाय, 37-38 रुपये. लिटरला 10 रुपये वाढले. मग रस्त्यावर दूध टाकावं लागलं का, आंदोलन करावं लागलं का, 10 रुपये कसे काय वाढले. दूध भेसळ रोखली म्हणून त्या ठिकाणी 10 रुपये दुधाला वाढले. आणि मग एक विधानसभेतला प्रश्न त्या ठिकाणी किती दूरगामी परिणाम करू शकतो. आणि मग त्या ठिकाणी अजून एक दुसरा प्रश्न बघा, अधिवेशनामध्ये, पहिल्या दोन्ही अधिवेशनामध्ये मी ही भूमिका मांडली होती की जो शक्तीपीठ त्या ठिकाणी तिकडून चाललाय तो शक्तीपीठ इकडून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर जोडलं जावं, मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत देखील जोडलं जावं, ही भूमिका आपण त्या ठिकाणी मांडली. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली.
बैठकीमध्ये त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की इकडून माळरानावरनं जाईल, आमच्या इथं करकम मेंढापूरला MIDC होणार आहे, मोडलीमची MIDC झाली आहे, आम्हाला माडेच्या पलीकडे एक MIDC करायची आहे, त्या ठिकाणी ज्योतिबा, बाळूमामाचा आदमापूर, पन्हाळगड हे सगळं जोडलं जातंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत, मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत हे सगळं इकडून जोडलं जातंय आणि या भागात जाण्यापेक्षा ह्या माळरानावरनं गेला तर या भागाचं नंदनवन होईल. ही मुख्यमंत्र्यांना भूमिका पटली आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि त्याच्यावर कोणतरी म्हणलं, मी परवा ऐकलं की आम्ही दोघं गाडीत बोलत होतो ह्यांनी बाहेर येऊन सांगितलं. माझी आपल्याला विनंती आहे, माझ्यापेक्षा आपलं मुख्यमंत्री महोदय जास्त ऐकतात. आपण जर मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं असतं की विधानसभेमध्ये तुम्ही भाषण करताना शक्तीपीठ इकडून इकडं आला, पालकमंत्री महोदयाबरोबर अभिजितचं नाव घेऊ नका, जिल्हा परिषदला आपलं पडतील असं सांगितलं असतं तर. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी नाव घेऊन सांगितलं की त्या ठिकाणी ही सूचना आम्ही मांडली आणि मग 300 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी बदलला. या रस्त्याच्या बाबतीत मी अनेक ठिकाणी बोललो. पंढरपूरला दगडी पूल आहे, दगडी पुलाच्या शेजारी झालेला पूल जो सोलापूरला जातो, आपण कित्येक वेळा गेला असाल, त्या सोलापूरला जाणाऱ्या त्या दगडी पुलाच्या वरच्या पुलाला त्या ठिकाणी एक वळण आहे. उजव्या बाजूला 65 एकर सरकारची जमीन, डाव्या बाजूला सरकारची जमीन. तो जर सरळ काढला असता तर काय कोणाचं अडचण झाली असती का? परंतु त्यावेळेस आपल्याच आमदाराचं कार्यक्षेत्र म्हणजे माझंच कार्यक्षेत्र आता तिथपर्यंत येत आहे आणि मग त्या नदीच्या अलीकडचं वळण काढलं असतं तर त्या वळणामध्ये 58 अपघात झाले, 58 लोकांचे जीव गेले. एक रस्त्याला एक वळणानं 58 लोकांचे जीव गेले. 300 किलोमीटरचा रस्ता चुकला असता तर पुढची पिढी बर्बाद झाली असती. म्हणून हा रस्ता या ठिकाणी आला. आज नुसता रस्ता येत नाही, या रस्त्याला 8 पदरी रस्ता होतोय. तो माड्यावरनं मोडलीमोरनं आपल्या करकम मधनं जाणार आहे. मग करकमच्या पुढं आव्यावरनं जांभूळ आणि आपल्या मतदारसंघातनं 90 किलोमीटर रस्ता जातोय. 90 किलोमीटर रस्त्याला 1 किलोमीटरला खर्च आहे 100 कोटी रुपये. 90 गुणिले 100 कोटी किती झाले हो? 9,000 कोटी रुपयाचा रस्ता आपल्या मतदारसंघातनं जाणार आहे आणि मला म्हणती ती निधी किती आणला. सोते वक्त ये गलती ठीक नहीं की तो सुबह की अकड़न परमानेंट बन जाएगी। जब आप नॉर्मल पिलो पे सोते हो आपका सिर आगे की तरफ झुकता है, बिल्कुल वैसे जैसे दिन में फोन देखते वक्त गर्दन झुकती है। इस पोजीशन में आपकी सर्विकल स्पाइन जो नेचुरली एक कर्व में होनी चाहिए वो उल्टी तरफ मुड़ जाती है और जब ये कर्व उल्टी हो जाती है वर्टिब्रे आगे की तरफ दबते हैं, बीच की डिस्क कंप्रेस होती है और नसें दब जाती हैं। ऊपर से ये सिर्फ एक रात नहीं, ये 8 घंटे हर रात होता है। इसलिए सुबह उठ के आपकी गर्दन अकड़ी रहती है, कंधों तक दर्द जाता है, हाथ में झुंझुनापन आता है और पूरा दिन थके थके रहते हो। और अगर इसे जल्दी ठीक नहीं किया तो ये धीरे धीरे सर्विकल में बदल जाता है जिसमें चक्कर आने लगते। आता ही म्हणते ती ह्याचा काही संबंध नाही, ही मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं लागेल का नाही? उद्या कदाचित तुमच्याकडे सभा आहे, आता परत त्यांनी सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगावं लागेल का नाही? ह्याच्याशी काही संबंध नाही. आता मुख्यमंत्री महोदय तर अधिवेशनात जाहीर बोलून बसलेत. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की हा रस्ता अभिजित पाटलाच्या घरचा नाही, पालकमंत्री महोदयाच्या घरचा नाही, ही सरकारचा रस्ता आहे आणि तो माझ्या मतदारसंघातनं जातोय, ह्याचा मला अभिमान आहे. आणि मग ह्या माध्यमातनं आम्ही त्या ठिकाणी त्याबरोबरीनं काय सुचवलं, ह्या रस्त्याला जर कदाचित अपघात झाला तर 200 बेडचं ट्रॉमा केअर सेंटर हे करकममध्ये त्या ठिकाणी मंजूर होईल. याचबरोबर आपल्या इथं सेवा सेक्टर, जे वारकरी इथे येतील त्या वारकऱ्यांना राहायला आज अनेक पालख्या त्या ठिकाणी येतात, त्यांच्यासाठी एक 20 एकर जागा, त्याच्यामध्ये शेड, त्याच्यात राहायची सोय, सुखसुविधा ह्याची देखील आम्ही मागणी केली, ती देखील पूर्ण होईल. ह्या शक्तीपेठ देवाचे जाणारे रस्ते, ह्या भागाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं आपल्याला ह्याच्यातनं मदत होणार आहे. आणि मग अनेक कामं करत असताना उद्या अजून एक किस्सा बघा. पांढरेवाडीमध्ये रणजित भैया उलुलू ना, ती काय म्हणलं माहिती आहे का की करकमला विमानतळ होत असतं का? आता मला सांगा, ह्याला वाटत होतं का मी आमदार होईल? झालो का नाही? बरं, ह्याला माहित होतं का शक्तीपीठ येईल इकडून? झाला का नाही इकडून? तसं करकमला का म्हणतोय
भौगोलिक तरी अभ्यास आहे का बाबा तुझा? करकम हे एकमेव जिल्ह्यातलं ठिकाण आहे. ह्या करकमपासनं करमाळा तेवढा आहे, करकमपासनं बार्शी तेवढा आहे, करकमपासनं माळशिरस तेवढा आहे, सांगोला तेवढा आहे, मंगळवेढा तेवढा आहे, सोलापूर तेवढा आहे. आणि हा ज्यावेळेस शक्तिपीठाच्या शेजारी विमानतळ होईल त्यावेळेस इथं पंढरीच्या पांडुरंगाला वारकरी येतील. मग ही म्हणतं इथं गिराईक येईल का? आता अमरावतीवरनं वारकरी हेलिकॉप्टर घेऊन आमच्या इथं देवदर्शनाला येतात. मग वारकरीच आहे ना तो. बरं इथं आलेली माणसं त्या ठिकाणी देव काय गरीब आला आणि श्रीमंत आला हाकलून देते का? देवाला सगळी सारखी आहे ती. जर सुखसुविधा दिल्या, माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी पंढरपूरला येणारे रस्ते सगळे काम मोठे केले हो, तर पंढरपूरला वारीसाठी लोक येतात, वारकरी जास्त येतात. मग विमानाची रेल्वेची सोय झाल्याशिवाय इथे येणार आहे का? बरं विमानाचे स्वप्न का बघतोय? तर इथं विमानतळ असलं तर आमच्या इथं पंढरीच्या पांडुरंगाला सचिन तेंडुलकर येईल, अमिताभ बच्चन येईल, नीता अंबानी 1 कोटीचा मुकुट घेऊन येईल. आमच्या देवाला त्या ठिकाणी जगभरामध्ये प्रसिद्ध होईल. जो आमच्या देवाचं महात्म्य आहे ते जगाच्या पटलावर ठेवायसाठी हिथं येणारे लोकांना त्या ठिकाणी सुखसुविधा पाहिजे. मग हे म्हणला हिथं होत असतं का? ही आपसुकुनी जायच्या मनात सारखं नकारात्मक असतं. साधा विषय. आता विमानतळ होईल का? बघा उदाहरण, अहिल्यानगर जिल्हा त्यामध्ये राहता तालुका आहे आणि राहता तालुक्यामध्ये शिर्डी गाव आहे आणि शिर्डीला विमानतळ होतंय. पंढरपूर तर जिल्हा व्हायचा तालुका आहे ना. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला स्वप्नच नाही पडलं तर आपल्याला कसं होणार आहे? बरं आज आपल्या इथं केंद्र सरकारची योजना आहे, उडानमध्ये तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी विमानानं जोडावी. मग या योजनेखाली मी त्या ठिकाणी मुरलीधर अण्णा मोहोळ यांना पत्र दिलं, त्यांची एंडोर्समेंट घेतली आणि इथं आम्हाला त्या ठिकाणी विमानतळ व्हावं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली, प्रस्ताव दिला. मला सांगा देतील का नाही ती नंतर? अरे मागायला तर कम पडू नका ना. आणि मग माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आमच्या करकमला हलक्यात घेऊ नका. करकम हे आमचं या तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे, उद्याचं शहर आहे, ह्याला उदयाला आणायचंय. ह्या बाजूला जर तीर्थक्षेत्र मधनं त्या ठिकाणी अजून एक विषय बघा साहेब, आपण हा जो पंढरपूर टेंभुर्णी रस्ता आहे ह्याला 4 पदरी व्हावा म्हणून निवडून आल्या पहिलं पत्र दिलं. गडकरी साहेबांना भेटलो, पत्र दिलं, सर्वे करायला लावला. सर्वेमध्ये ज्या रस्त्यावरती 24 तासात 2000 वाहनं जातात त्याला 2 पदरी होतो, ज्याच्या 4000 वाहनं जातात त्याला 3 पदरी केला जातो आणि 6000 वाहनापेक्षा जास्त वाहनं जातात त्याला 4 पदरी केला जातो. ही तर टेक्निकल बाजू आहे. मी पत्र दिलं, सर्वे झाला, सर्वेमध्ये 9,500 ते 10,000 वाहनं आपल्या रस्त्यावरनं जातात. त्यामुळं फर्स्ट प्रायोरिटीत बसला आणि त्याला गडकरी साहेबांचं पत्र आलं आणि त्याचा आता सर्वे चालू आहे की आता करकममध्ये त्या ठिकाणी उड्डाणपूल करायचा का, वळण कोणचं काढायचं, परित्यात बायपास घ्यायचा का, आणि मग हा पंढरपूर मंगळवेढा त्या नॅशनल हायवेला आणि ह्या नॅशनल हायवेला जोडणारा 4 पदरी होणार आहे. वरनं 8 पदरी, खालनंही 4 पदरी जंक्शन होईल. आणि मग माझ्या करकमला जर विमानतळ झालं तर त्या ठिकाणी पुढची पिढी माझी त्या ठिकाणी आयुष्यभर सुखानं खाईल. हे स्वप्न मला त्या ठिकाणी बघावं वाटतं. कधी होईल मला माहित नाही, पण मी मात्र होस्तोर दम काढणार नाही, एवढं मात्र मी प्रामाणिक सांगतो. मग सातत्यानं पाठपुरावा करू. ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद मला मिळतंय तेच प्रेम आशीर्वाद पुढच्या काळात आम्ही देखील त्या ठिकाणी द्याव असंच आमची या निमित्तानं विनंती आहे. मग मगाशी बोलता बोलता 1-2-4 मध्ये चिठ्ठी आली. कोण तर म्हणतंय म्हण की खोटा गुन्हा दाखल केला म्हण मी. आता ते अधिकृत झाले. करकमवासियांना माझी नम्र विनंती आहे, करकमच्या नगरीतल्या सगळ्यांनी सत्सत विवेक बुद्धीनं स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार करा. जर तुमच्या तालुक्याच्या आमदाराला 1 कोटी 10 लाखाला फसवत असतील तुमचं काय?
तालुक्याच्या आमदाराला 1,10,00,000 ऑनलाईन फसवती ती. करकम मध्ये येतानाच गाडीत बसवायचो, गप्पा मारायचो, कविता ऐकायचो. आम्हाला वाटायचं बरं मनोरंजन चाललंय आमचं, पण ते आमच्याच मागं आमचं काम करेल कुणाला माहिती. आणि मला म्हणते ती खोटा गुन्हा, जर लय बोलला उद्या सीसीटीव्ही पाठवतो. कुठं होता, लॉज कुणाच्या नावावर होतं, कोण कोण होतं, काय काय झालं, मी आजपर्यंत ह्याच्यावर बोललो नव्हतो. पण जर माझ्याशी बोलायला जाल, बरं मी सरळ चाललोय, जाऊ द्या ना मला. मी जर तिरकं बघितलं तरी तुमचं काय खरं नाही. आणि बाळदादा तुम्ही काय ह्यांच्या बुरट्यांच्या नादी लागलाय, दम देते आयला. आमदार आहे मी, आणि उतू दावा ह्यांना कुणाला गावलू नाही. आणि मीच आपल्या निमित्तानं समोर पोलीस स्टेशन ऐकतंय. याद राखा, जर करकमच्या एकाला जर धक्का लागला, 23 तारखेला अधिवेशन आहे. एकेकाचा वस्त्रहरण अधिवेशनात करीन. करकम मधली दहशत जर त्या ठिकाणी मुक्त नाही झाली, उद्याच्या प्रचारात कोण कुणाला डोळा मारतंय, कोण कुणाच्या खांद्यावर हात टाकतंय, दम देतंय जर बघितलं तर कुणाची खैर करणार नाही, एवढाच लक्षात ठेवा. अरे ताई, आचारसंहिता झाल्यावर यांचं बघतो मी. आपल्याला अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आहेत, परंतु मला सारखं खुणवती ती पुढची सभा आहे, पुढची सभा आहे. आपल्याला मी एवढंच सांगतो, आपल्या समोरच्या उमेदवारांना पण माझी विनंती आहे की लोकशाहीनं घालून दिलेली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेप्रमाणे ही निवडणूक चालू आहे. लोकशाहीनुसार या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये मत देण्याचा, मत मागण्याचा घटनेप्रमाणे फंडामेंटल राईट्स आहे. ज्याला कुणाला स्वतःचं मत व्यक्त करायचंय, मत द्यायचंय, त्याला स्वातंत्र्य दिलंय. त्या स्वातंत्र्यावर कुणीही गदा आणू नये. त्याला ज्याला वाटतंय तुमचं काम चांगलं आहे, उदळ मात्यानं तुम्ही चांगलं तुमचं सांगा. जसं मगाशीपासून मी माझी कामाची यादी वाचली, दादानी दादाच्या कामाची यादी वाचली, त्या ठिकाणी एकाही लोकाचा त्या ठिकाणी नया पैशामध्ये आम्ही मिंद नाही. तुम्ही देखील त्या पद्धतीनं भूमिका मांडा आणि मग करकमवासीय स्वतःच्या छातीवर हात ठेवून ठरवतील की यातलं कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे, आणि जे बरोबर असेल त्याला मतदान करतील. त्या ठिकाणी ही लोकशाहीची मूल्य जपण्याची ही निवडणूक आहे. आज आपल्याला अनेक गोष्टी बोलत असताना काही जण त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असतील. टीका टिप्पणीच्या पलीकडे जाऊन माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की या निवडणुकीमध्ये This is your introduction to Race Car Guru Mechanic for December. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक लागली. पाटील सर, आम्ही अजितदादांना भेटायला गेलो. दादांना भेटलो बारामतीत सुयोग बंगल्यावरती. खासदार साहेब, आम्ही 4 आमदार एकत्र बसलो. 20 मिनिटं दादांशी चर्चा केली. दादांनी सांगितलं की बाबा आम्हाला असा निधी मिळत नाही, आम्हाला नगरपंचायत करकमची करायची आहे, मोडलीमची करायची आहे, टेंभुर्णीची करायची आहे, आम्हाला सिनावाडा उपसा सिंचन योजनेला पैसे पाहिजेत, मानेगाव उपसा सिंचन योजनेला पैसे पाहिजेत, आमच्या भागातले रस्ते अत्यंत खराब झालेत, रस्ते त्या ठिकाणी करण्यासाठी निधी पाहिजे, बजेटची तरतूद करा. अनेक विषयावरती त्या ठिकाणी दादांशी चर्चा झाली आणि मग दादांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू, पुढच्या काळात काही काळजी करू नका. आम्ही देखील मोठ्या मनानं त्या ठिकाणी सगळ्यांनीच सांगितलं. मी पहिल्यांदा प्राथमिक सांगितलं, दादा सगळे उमेदवार आम्ही घड्याळावर उभा करतो, तुतारीवर उभा करतो आणि सगळे निवडून आणून तुम्हाला भेटायला घेऊन येतो. परंतु आज आपल्या दादाच त्या ठिकाणी राहिले नाहीत आणि मग हे निवडणुकीमध्ये
त्यांना घेऊन यायची आणि निवडून आलेले उमेदवार घेऊन जायचे होते. आपण बघितलं असेल विमान अपघात झाला. या विमान अपघातामध्ये 5 जण होते. दादांना कसं ओळखलं होतं तिथं? म्हणजे दादाचं आणि घड्याळाचं नातं किती घट्ट आहे. आज या निवडणुकीमध्ये बाळासाहेब दादा देशमुख, श्रद्धाताई आणि आमच्या शाजी बापूला चिन्ह देखील आपलं काय. म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो, ह्या दादांच्या फोटोकडे बघून आपण सगळेजण उद्या घड्याळाला मतदान करावं आणि दादांना आदरांजली व्हावी एवढी नम्र विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलो. या राज्यामध्ये या नेत्यानं एक स्वतःची ओळख निर्माण केली. वेळ पाळणारा, स्पष्टवक्ता, दिलदार मनाचा, लाडक्या बहिणीचा भाऊ. मग साखर कारखानदार असेल, सूत मिळ असेल, दूध असेल, मोठ्या इंडस्ट्री असतील, शहर असतील, राज्याच्या कानाकोपऱ्यात तांद्या ते बांधापर्यंत त्या ठिकाणी अभ्यास असणारा आणि कामाचा माणूस म्हणून दादाची ओळख आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आज दादा आपल्यात नाहीत आणि ह्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हापुढील बटन दाबून आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये दादांना श्रद्धांजली अर्पण करून या राज्यामध्ये दादांवर प्रेम करणारी किती लोक आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. दादांनी जरी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहिले तरी पुरोगामित्व, शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी सोडला नाही. आमच्या मुस्लिम बांधवांना जेवढं दादांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं ते दुसऱ्या कोणत्याही त्या ठिकाणी पार्टीनं दिलं नाही. आणि मग सर्वांना आपलासा वाटणारा आज आपले दादा आपल्यात नाहीत, तर या निवडणुकीमध्ये आपलं मतदान रूपी आशीर्वाद दादांच्या पाठीशी उभा करून दादांना श्रद्धांजली म्हणून आपण त्या ठिकाणी घड्याळाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं. मी आपल्याला एवढीच खात्री देतो, जेवढी मी कामं सांगितली ती सगळी कामं येणाऱ्या 5 वर्षात केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आपलं प्रेम जे विधानसभेला आपण 3,500 मताचं लीड होतं ते लीड कसं आपल्याला मिळेल एवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि दादांना श्रद्धांजली म्हणून घड्याळापुढचं बटन दाबावं. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.